सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या स्पर्शाने पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आणि ते संगमेश्वरचं स्थान जो ओट आहे तो देखील आपल्याला वंदन करण्यासाठी आता उघड झालेला आहे. आचार्य नागदेवाचार्यांचं जे दीक्षाभूमी म्हटलं जातं, अनुसरणाची जी काही भूमी आहे ती या ठिकाणी उघडी झालेली आहे. तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगायची, चिंच कपाट जे स्थान आहे अतिशय दुर्मिळ अशा पद्धतीचं दर्शन आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. चिंच कपाट म्हणजे खाली गुहेमध्ये जे खडकाची कपार आहे त्याच्यामध्ये आपली 4 स्थान आहे. आता पाणी आणखी कमी झालं तरच आपल्याला चिंच कपाटचं दर्शन घडू शकतं, तेही चिंचाचं झाडाचं आणि वरती एक ओटा बांधलेला आहे तो.